नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 15 जून 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. नासाच्या आर्टिमिस 3 मोहिमेसाठी कोणत्या अंतराळवीराची मिशन कमांडर म्हणून निवड करण्यात आली आहे? तर बघा, त्यांचं नाव आहे रँडी ब्रेसनिक. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर रँडी ब्रेसनिक यांची निवड करण्यात आली आहे. तर बघा, आर्टिमिस 3 ही नासाची मिशन आहे, लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण. बघा, अमेरिकेची राजधानी आहे बघा वॉशिंग्टन DC. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. बघा, नासा ही जी आहे ती अमेरिकेची एक अंतराळ संस्था आहे, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, नासाच्या आगामी आर्टिमिस 3 मोहिमेसाठी अनुभवी अंतराळवीर रँडी ब्रेसनिक यांची मिशन कमांडर म्हणून म्हणजेच मोहीम प्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा. तसेच बघा, मिशन कमांडर आहेत बघा रँडी ब्रेसनिक. तसेच बघा, पायलट आहेत लुका पार्मिटानो. ओके. आणि हे आहेत ESA म्हणजेच युरोपियन स्पेस एजन्सीच्या, आणि त्यांचा देश आहे बघा इटली. त्या सध्या आर्टिमिस मोहिमेमध्ये निवड झालेल्या पहिले युरोपियन अंतराळवीर आहेत, लक्षात ठेवा. तसेच बघा, मिशन स्पेशलिस्ट आहेत आंद्रे डग्लस. ओके. अमेरिका नासामधील हे आहेत. तर बघा, मिशन स्पेशलिस्ट हे आहेत फ्रँक रुबियो. तसेच बघा, बॅकअप क्रू मेंबर म्हणजेच राखीव सदस्य आहेत बघा बॉब हाइन्स. ओके, लक्षात ठेवा. तर बघा, या मोहिमेबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. बघा, 2027च्या उत्तरार्धामध्ये प्रक्षेपित होणारी ही आर्टिमिस 3 मोहीम पृथ्वीच्या खालच्या क्षेत्रामध्ये म्हणजेच लो अर्थ ऑर्बिटमध्ये पार पडणार आहे. तसेच बघा, यामध्ये अंतराळवीर SpaceX आणि ब्ल्यू ओरिजिन यांच्या लँडरसोबत अंतराळ यानाच्या डॉकिंग आणि कनेक्टिव्हिटीची क्लिष्ट तांत्रिक चाचणी घेणार आहे. तसेच बघा, जी 2028मधील प्रत्यक्ष चंद्र लँडिंग आहे ती आर्टिमिस 4 या मोहिमेसाठी अत्यंत महत्त्वाचा पाया ठरणार आहे, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे आजचा. भारताचे नवीन लष्करी प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा धीरज सेठ. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर धीरज सेठ यांची भारताचे नवीन लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा. ऑनलाईन हार्म्स बिल याची योजना कोणता देश आखत आहे? तर बघा, त्या देशाचं नाव आहे कॅनडा. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर कॅनडा या देशाची राजधानी आहे बघा ओटावा. तसेच ऑनलाईन हार्म्स बिल हे कॅनडा हे देश आखत आहे, लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. बघा, ऑनलाईन हार्म्स बिल हे जे आहे ते कॅनडा या देशाची योजना आहे. तसेच बघूयात आपण काय आहे ही योजना. तर कॅनडा सरकारने लहान मुलांना आणि नागरिकांना इंटरनेटवरील घातक गोष्टींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी हे पाऊल उचललेले आहे. तसेच बघा, जून 2026मध्ये या योजनेचा विस्तार करत कॅनडाने सेफ सोशल मीडिया ॲक्ट नावाचे नवीन विधेयक मांडलेले आहे. तर बघा, या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे वयोमर्यादा म्हणजेच 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालणे, असे याचे मुख्य उद्दिष्ट आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचं आहे बघा पॉईंट. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा. जून 2026मध्ये कोणत्या राज्य सरकारने सरकारी नोकरींसाठीचा 2 मुलांचा नियम रद्द केला आहे? तर बघा, त्या राज्याचं नाव आहे मध्य प्रदेश. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर मध्य प्रदेश राज्य सरकारने जून 2026मध्ये नुकताच नोकरीसाठीचा 2 मुलांचा नियम रद्द केलेला आहे. चला बघूयात आपण. बघा, मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या निर्देशानुसार सरकारने नागरी सेवा नियमांमधील हा जुना नियम मागे घेतलेला आहे. तसं बघा, पूर्वीचा नियम काय होता? तर मध्य प्रदेश सरकारने सन 2001मध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी हा नियम लागू केला होता. त्यानुसार 26 जानेवारी 2001 नंतर 2पेक्षा जास्त जिवंत मुले असणारे उमेदवार सरकारी नोकरीसाठी किंवा पदोन्नतीसाठी अपात्र ठरत होते. आणि आता हा जो नियम आहे तो मागे घेतलेला आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. खालीलपैकी कोणत्या संस्थेचा संबंध उदयक या उपक्रमाशी आहे? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच BRO. BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन.
तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण बघा याची स्थापना आणि उद्दिष्ट आहे बघा. प्रोजेक्ट उदयकची स्थापना 1 जून 1989 रोजी आसाममधील डुमडुमा येथे झाली आणि भारताच्या पूर्वोत्तर क्षेत्रामधील पायाभूत सुविधांचा विकास करणे हे याचे मुख्य ध्येय आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. नुकतेच सर्पदंश संशोधन करण्यासाठी भारत आणि कोणत्या देशाने सहकार्य केले आहे? तर बघा भारत आणि घाना या देशाने सहकार्य केलेले आहे. तर लक्षात ठेवा घाना या देशाची राजधानी आहे बघा अक्रा. मुंबईतील हाफकिन प्रशिक्षण संशोधन व चाचणी संस्था आणि घाना देशातील सेंटर फॉर प्लांट मेडिसिन रिसर्च यांच्यात ही भागीदारी झालेली आहे. तसेच आता याचा मुख्य उद्देश आहे बघा सर्पदंश आणि अधिक प्रभावी सुरक्षित उपचार पद्धती विकसित करणे तसेच सहकार्याचा मुख्य हेतू असणार आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. कमांडर एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंटचे आधुनिकीकरण ही योजना कोणत्या केंद्रीय मंत्रालयाची आहे? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच जलशक्ती मंत्रालय. तर ही जी योजना आहे ती जलशक्ती मंत्रालयाने सुरू केलेली आहे. चला बघूयात आपण. याचा मुख्य हेतू आहे बघा जुन्या कालव्यांचे आणि सिंचन नेटवर्कचे आधुनिकीकरण करणे तसेच जमिनीखालील बंद पाईपलाईनद्वारे थेट शेतापर्यंत पाणी पोहोचवून पाण्याचा अपव्यय टाळणे असा याचा मुख्य हेतू आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. कोणत्या राज्याने कूल रूफ्ससाठी भारतातील पहिली मानक कार्यप्रणाली जाहीर केली आहे? तर बघा याचं उत्तर आहे तामिळनाडू. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर तामिळनाडू या राज्याने नुकतीच ही कामगिरी केलेली आहे. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. इंडिया AI मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा त्यांचं नाव आहे सौरभ विजय. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर इंडिया AI मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO बनलेले आहेत सौरभ विजय. लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. नवजात बालकांच्या आरोग्यावर आणि वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित प्रणालीची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे? तर बघा त्या राज्याचं नाव आहे आंध्र प्रदेश. म्हणजेच ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर आंध्र प्रदेशने ही घोषणा केलेली आहे. चला बघूयात आपण बघा नवकलाट किंवा नवजात बालकांच्या आरोग्यावरती आणि वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित प्रणालीची घोषणा ही आंध्र प्रदेश सरकारने केलेली आहे. तर बघा जून 2026च्या पहिल्या आठवड्यामध्ये आंध्र प्रदेशचे आरोग्यमंत्री सत्यकुमार यादव यांनी या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती दिलेली आहे. तसेच बघा शिशुमापन ॲप या मोहिमेसाठी राज्याचा आरोग्य विभाग आणि वाधवानी AI संस्था यांच्यामध्ये करार झाला असून शिशुमापन नावाचे विशेष ॲप्लिकेशन वापरले जाणार आहे. तर लक्षात ठेवा. आणि याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते विद्यार्थी मित्रांनो सर्व आपण पाहिलेले आहेत. तर बघा भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.